21 मे 2026 ची घटना आहे। शरयू नदीच्या काठी काही लोक अंत्यविधीसाठी जमलेले होते आणि ते नदीमध्ये गेले होते। नदीमध्ये ते लोक जेव्हा गेले ते नावेमध्ये असतात आणि आतमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा त्यांचं अंत्यविधीचं सगळं आटपलं होतं आणि ते बघतात तर त्यांच्याकडे एक प्रेत वाहत जाताना त्यांना दिसते। ते लोक म्हणतात की नाविक बघा, ते प्रेत चाललेलं आहे, तर ते कोणाचं आहे आपण बघूया। नाविक त्याच्या जवळ जातो आणि बघतो तर ते एक प्रेत असते माणसाचं। ते त्याला घेतात आणि काठावर आणतात। काठावर आणल्यावरती इकडे तिकडे सगळे विचारतात की ह्या प्रेताला कोणी ओळखतं का वगैरे म्हणून, पण तिथे कोणी त्याला ओळखत नाही। आणि मग तेव्हा हा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिथले लोक त्याच्या पॉकेटमध्ये हात टाकतात तेव्हा त्याचा आधार कार्ड त्याला दिसतो आणि तिथे लिहिलेलं असते की हा दीपक शर्मा आहे। आणि ते लोक पोलिसांना कॉन्टॅक्ट करतात, कारण आजूबाजूचे कोणीच लोक त्याला ओळखत नसतात, त्यामुळे ते लोक पोलिसांना कॉन्टॅक्ट करतात आणि पोलीससुद्धा ह्या व्यक्तीला शोधत असते। ह्याची पूर्ण स्टोरी काय आहे हे आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची सत्य घटना जी आहे ती उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा या ठिकाणची आहे। इथे 20 मेच्या दिवशी दीपक शर्मा आपल्या पत्नीला म्हणतो की चल आपल्याला तुझ्या माहेरी जायचं आहे। त्याला 4 वर्षाची मुलगीसुद्धा असते। सकाळी सकाळी त्याला फोन येतो आणि तो म्हणतो आपल्या पत्नीला की चल आपण जाऊ तुझ्या माहेरी। आणि तो म्हणतो की आपण दुसरी कुठली गाडी न करता आपण आपल्या गाडीने जाऊया। आणि ते वेळ वेस्ट करत नाही आणि लगेचच तयार होतात आणि आपल्या सासरी जायला, म्हणजे त्या मुलीच्या माहेरी जायला निघतात। वाटेत तो सांगतो तिला की तिची आई जी असते तिला कॅन्सर झालेला असतो आणि ती मरण पावलेली आहे। ती मुलगी खूप रडते, खूप रडते, तिची आई मरण पावली होती आणि ती रडत रडत 12 वाजता आपल्या माहेरी जाऊन पोहोचते। तर तिथे अंत्यविधीची सगळी जी तयारी असते ती सगळी झाली होती आणि त्या प्रेताला शरयू नदीच्या काठी तिला अग्नी देण्यात येणार होती। तर हे लोक सगळे मग शरयू नदीजवळ जातात आणि तिथे तो जो जावई असतो दीपक शर्मा तो त्या जमिनीला असं सारखं करतो आणि तिथे लाकडं ठेवतो। लाकडं ठेवून तो शरण रचतो तिथे। आजूबाजूचे जे ओळखीचे नातेवाईक म्हणतात की बेटा हे करू नको, भारतीय संस्कृतीमध्ये पाप समजल्या जाते, कारण सासूच्या अंत्यविधीची तयारी जावई करत नाही आणि तू हे करू नको। तर तो म्हणतो दीपक की तुम्ही काय बोलताय, ही तर माझ्या आईसारखी आहे। आईसारखी नाही तर आईपेक्षा जास्त महत्त्वाची व्यक्ती माझ्यासाठी आहे, तर तुम्ही असं प्लीज काही म्हणू नका। लोक खूप विरोध करतात पण तो काही ऐकत नाही आणि तो आपल्या सासूच्या शरणाची तयारी करतो आणि नंतर तो हात पाय धुवायला नदीच्या काठी जातो। तेवढ्यात त्याचा 12 वर्षाचा जो साळा असतो तो आईला मुखाग्नी द्यायला तिच्या जवळ जातो आणि जावई नदीच्या काठी तोंड हात धुवून येणार असतो। पण तो तोंड हात धुवायला जेव्हा जातो तिथे लोक परत ओरडून म्हणतात की अरे तिकडे जाऊ नको, तिथे खूप मगर आहेत, तिथे त्या ठिकाणी प्रतिबंधित केलेलं आहे, ती ठिकाण जी आहे ती प्रतिबंधित आहे, तिथे बोर्ड लागलेला आहे की मगरीपासून सावधान राहा, तुम्ही जाऊ नका। तो मागे वळून बघतो आणि तो तोंड धुवायला लागतो आणि तोंड जेव्हा तो धुतो तेव्हा तिथून एक मगर येते आणि त्या मगराने त्याला ओढून घेतला आणि सरळ तो त्याला घेऊन पाण्याच्या आतमध्ये गेला। काही समजण्याच्या आतमध्येच सगळं काही झालं होतं। आजूबाजूचे लोक स्तब्ध झाले, बघत राहिले, पण कोणीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तो जो एरिया होता तो सगळे तिथे मगरच मगर होते आणि तिथे कोणाला जाऊ नये असं बोर्डच होता, त्यामुळे तिथे इच्छा असूनही कोणी जाऊ शकत नव्हते। आणि दीपकला
मगरीने आतमध्ये नेलं. इकडे सगळीकडे रडारड सुरू झाली. पत्नी जी असते ती आणि त्याची 4 वर्षाची मुलगी हे सगळे रडत राहतात आणि जे नातेवाईक असतात ते पण शोधाशोध करतात की काय झालं. जवळ जाऊन आता थोडं बघण्याचा वगैरे पण प्रयत्न करतात, पण काहीच होत नाही. तिथेच एक नाविक असतो. तो बघतो की हे प्रेत चाललेलं आहे, कोणी याला मगरीने ओढलेलं आहे. तर तो नाविक त्याच्या जवळ जातो. मगरीला तो ढकलतो, पण मगरीने त्याला सोडलं आणि परत 2 मिनिटांनी त्या दीपकला घेऊन ती मगर परत आतमध्ये गेली. आणि अशी काय गायब झाली ती, अशी काय बेपत्ता झाली ती की परत ती कुणालाच दिसली नाही. वन विभागातले लोक आणि पोलीस, आजूबाजूचे सगळे लोक शोधाशोध करू लागले. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या 3-4 किलोमीटरच्या जवळपास सगळ्या लोकांनी शोधायला सुरुवात केलेली, पण तो काही मिळालेला नाही. मग असाच तो कुठे गेला हे कोणाला माहिती नव्हतं. आणि 21 मेला काही लोक शरयू नदीच्या आतमध्ये अंत्यविधीसाठी गेले होते. नावेमध्ये ते गेले होते. त्यांना ते प्रेत दिसलं आणि त्यांची सगळी अंत्यविधीची क्रिया झाली होती आणि त्यांनी बघितलं की हे प्रेत कुठून तरी येत आहे आणि ते त्याच्या जवळ जातात आणि त्याला घेतात. ओढून तो नाविक आपल्या नावेत आणतो आणि काठावर आणतो. त्याला पाहिल्यावरती समजते की याला मगरीने चावलेलं आहे. ठिकठिकाणी त्याला खाल्ल्यासारखं दिसत होतं. आणि काठावर जेव्हा तो नाविक घेऊन येतो तेव्हा सगळे लोक एकमेकांना विचारतात की हा कोण आहे, हा कोण आहे, पण कोणालाच काही माहिती नसते. मग ते पोलिसांना कॉन्टॅक्ट करतात आणि पोलीस जेव्हा येतात तर पोलीस म्हणतात की अरे आम्ही तर याला शोधतच होतो, हा कालच याला मगरीने नेलेला आहे आणि आम्ही कालपासून शोधतो आहे. ही घटना जी झाली होती त्यात SP, DM हे सगळे लोक आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करत होते. आणि ही अशी दुःखद घटना झाली की सासूच्या शरणासाठी, अंत्यविधीसाठी जावे गेलेला आणि तोच मरण पावलेला आहे. ही दुःखद घटना सगळीकडे पसरलेली होती. आणि असंच नाही की ही पहिली घटना झाली. तिथे ते प्रतिबंधित क्षेत्र होतं आणि तिथे लिहून होतं की इथे जाऊ नका, मगरी आहेत. याच्या आधी पण बऱ्याचदा असं झालेलं आहे. भारत सरकारने त्या मुलीला म्हणजे दीपकच्या पत्नीला आणि त्याची 4 वर्षाची मुलगी ह्यांना कॉम्पन्सेशन म्हणून 4 लाख रुपये दिलेले. ती दीपकची सासूबाई तर आता मरण पावली होती. सासरे तर खूप आधी मरण पावले होते आणि आता फक्त माहेरच्या नावाखाली त्या मुलीजवळ केवळ आजोबाच होते आणि एक छोटा भाऊ होता. त्या मुलीचं माहेरही संपलं होतं आणि सासरही संपलं होतं. कदाचित दीपकने ऐकलं असतं तर आज तो जिवंत असता. त्यांनी मोठ्यांना थोडा मान दिला असता. त्यांनी जसं सांगितलं तसं जर केलं असतं, तो मगरीजवळ गेला नसता, त्या ठिकाणी जर गेला नसता तर तो आज वाचला असता. पण असं म्हणत होते ते लोक की हिंदू संस्कृतीमध्ये जावई हा सासूच्या अंत्यविधीची तयारी करत नाही, असं करू नको असं जे म्हटलं तर त्यामध्ये किती सत्यता आहे आणि नाही आहे हे तर माहिती नाही. पण जे नको व्हायला होतं ते झालं. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.